मी महिन्यात 20 ते 22 स्मारक बसवतो, जेवढे बनतात तेवढे. त्यातला रोज माझा लास्ट सीन बघायचा 3 ते 3:30 असतोय. सकाळी 6 ला मी उठतो. तर तुम्ही या गोष्टीची पोलीस प्रशासनाने पण तुम्ही पण आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले आहात याची जाणीव घेत जा आणि पोरावर गुन्हे दाखल करायचा थोडा टाळा. सोलापूरचं अंजनगाव खेलोबा, बीडचं गेवराई, धाराशिवचं शिराडोन, परभणीचं बोरी, बुलढाण्याचं चिखला आणि आणखीन बरीच गावं. महाराष्ट्रातल्या या गावांमध्ये कॉमन काय तर रात्रीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला, गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. काही ठिकाणी झाला तर काही ठिकाणी 2 समाज समोरासमोर आले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे प्रकार होत गेले आणि सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे का असा प्रश्न उभा राहिला. पण इतके दिवस लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती असलेल्या आदरातून हे पुतळे उभारत असल्याची चर्चा होती. पण आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आलाय. महाराष्ट्रात ठिकठिकाणी हे पुतळे उभारले जाण्यामागे एक माणूस होता. हा माणूस पुतळा हटवणार नाही अशी भूमिका घेऊन वाद घालण्यात पुढे होता. पण हाच माणूस मास्टरमाइंड निघाला. शिवप्रेमींना भावनिक करून स्वतःच्या कारखान्यात बनवलेले पुतळे तिप्पट किमतीत विकणारा मास्टरमाइंड. 30,000चा पुतळा 1.5 लाखाला विकणारा मास्टरमाइंड बाळराजे आवारे. या आवारेला सोलापूर पोलिसांनी 4 एप्रिलला अटक केली आणि हा सगळा प्रकार पुढे आला. पण हा बाळराजे आवारे आहे कोण, त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत आणि तो हे सगळं कसं हँडल करायचा, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार. बाळराजे आवारे अडकायची सुरुवात झाली यांनी सोलापूरच्या माढ्यातल्या अंजनगाव खेलोबा गावात घडलेल्या एका घटनेमुळे. इथल्या 3 तरुणांनी ग्रामपंचायतीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली. पण ग्रामपंचायतीनं रीतसर प्रक्रिया करून नंतर परवानगी देऊ असं सांगून परवानगी नाकारली. पण 1 एप्रिलच्या सकाळी दत्तात्रय, ओंकार आणि गजानन यांनी गावातील इतर काही लोकांना सोबत घेतलं. पहाटे 5च्या दरम्यान मोठी आतिषबाजी करून अंजनगावचं ग्रामदैवत असलेल्या खेलोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फायबरचा अश्वारूढ पुतळा उभारला. पुतळा मंदिराच्या जागेत असल्यानं गावातल्या एका गटानं विरोध केला. पुतळा दुसरीकडे बसवण्याची मागणी केली. त्यामुळे गावातल्या 2 समाजांचे गट आमनेसामने आले आणि गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. गावातल्या दोन्ही गटांनी आपापल्या मागणीसाठी रास्ता रोको केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके गावात आले. त्यांनी ठिय्या आंदोलन केलं, धक्काबुक्कीसुद्धा झाली. माढ्याचे आमदार अभिजित पाटील गावात आले. पोलीस अधीक्षकांनी गावात तळ ठोकला, पण तणाव कायम राहिला. या सगळ्यात धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे बाळराजे आवारे पाटील अंजनगावमध्ये दाखल झाले. त्यांनी हातातला एक कागद दाखवून ही जमीन संस्थांची नसून सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी लक्ष्मण हाकेंना उद्देशून यानंतर शिवाजी महाराजांना विरोध केला तर कपडे काढून मारण्यात येईल असा इशारा दिला. अंजनगाव परिसरात झालेल्या एका बैठकीत आवाऱ्यांनी लक्ष्मण हाके आणि गोपीचंद पडळकर यांना उद्देशून शिवीगाळही केली. या गावात 3 दिवस तणावाचं वातावरण होतं. पण 3 तारखेच्या रात्री मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पोलीस अधीक्षकांच्या बैठकीत दोन्ही गटांनी आपली बाजू मांडली. शेवटी पुतळा बसवलेली जागा मंदिराची असल्याचं समोर आलं. दोन्ही समाजांनी हे मान्य केलं. जयकुमार गोरेंनी पुतळा बसवण्यासाठी दुसरी जागा देऊन सुशोभीकरणासाठी 1 कोटींचा निधी देण्याचं आश्वासन दिलं आणि अंजनगाव पुतळा प्रकरणात तोडगा निघाला. आता अंजनगाव प्रकरणात तोडगा निघाला, पण राज्यात पुतळ्यावरून नेहमीच होणाऱ्या वादाच्या मुळाशी कोण आहे हे शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. अंजनगावमध्ये बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा फायबरचा असून तो लोखंडी स्टँडच्या माध्यमातून उभारल्याचं स्पष्ट झालंय. त्या लोखंडी स्टँडभोवती शिवतीर्थ अंजनगाव खेलोबा असा बॅनर होता. बॅनरच्या एका कोपऱ्यात मराठा नेते मनोज जरांगेंचा फोटो आणि त्याखाली संघर्ष योद्धा असं लिहिलेलं होतं. तर दुसऱ्या कोपऱ्यात बाळराजे आवारेंचा फोटो आणि त्याखाली शिवस्मारक योद्धा असं लिहिलेलं. या फोटोमुळे दोघांवरही टीका झाली. पण माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, ज्या ठिकाणी वाद होऊ शकतो अशा ठिकाणी पुतळा बसूच नका. काही ठिकाणी मुद्दामून पुतळे बसवण्यात येतात का, हे पुतळे कोण विकतं, मराठा समाजापासून इतर समाज तोडण्यासाठी हे कुणाचं षडयंत्र आहे का याचा शोध घेतला पाहिजे. कुठेही पुतळे ठेवतात आणि खाली माझा फोटो लावतात, यामागे कोण आहे हे शोधलं पाहिजे अशी प्रतिक्रिया देऊन यात त्यांचा काही संबंध नसल्याचा दावा केला. पण इकडे पोलिसांनी हे पुतळे कोण विकतं याचा शोध सुरू ठेवला आणि काही गोष्टी पुढे येत गेल्या. अंजनगावमध्ये बसवलेला हा पुतळा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या सौजन्यानं उभारला गेलाय. तसा बॅनर संघटनेनंच पुतळाखाली बसवलाय. या संघटनेचा संस्थापक आहे बाळराजे आवारे पाटील.
गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरातून वेगवेगळ्या गावांमध्ये स्थापन होणाऱ्या 100 पुतळ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. कुणीतरी शिवभक्त हे पुतळे दान करत असल्याचं सांगण्यात येत होतं, पण तपासात समोर आलं की हे पुतळे बाळराजे आवारेंनीच वाटले होते. प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा हे त्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जातं. एका भाषणात त्यानं स्वतः सांगितलं होतं, मी आत्तापर्यंत राज्यभरात विविध महापुरुषांचे 570 पुतळे उभारले आहेत. 26 फेब्रुवारीला गेवराई तालुक्यातल्या एका गावात बोलत असताना बाळराजे आवारेंनी पोलिसांना उद्देशून आत्तापर्यंत स्मारकाच्या कामात आडवं येणाऱ्यांच्या वर्दीचा मान ठेवला, पण यानंतर जो कोणी स्मारक बांधण्याच्या कामात त्रास देईल त्यांची वर्दी बाजूला ठेवून फटके दिले जातील असं वक्तव्य केलं होतं. एका रात्रीतून उभारल्या जाणाऱ्या पुतळ्यांचा एक कॉमन पॅटर्न आहे. हे पुतळे फायबरचे असतात, ते लोखंडी स्टँडवर ठेवलेले असतात, त्याला दुसरा कशाचाच आधार नसतो. बाळराजे आवारे उभारत असलेल्या प्रत्येक पुतळ्याचा हाच पॅटर्न आहे. बुलढाण्याच्या चिखला आणि अंजनगावच्या पुतळ्यातही हीच पद्धत वापरली आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार आवारे जालन्यातल्या अंबड तालुक्यात असलेल्या महाकाळ या गावात फायबरचे पुतळे बनवण्याचा कारखाना चालवतो. आपण बनवलेले पुतळे विकले जावेत म्हणून ते तरुणांसमोर प्रक्षोभक भाषण करायचा, पुतळे उभारण्यासाठी लोकांना भावनिक करायचा. मार्केटिंग आणि प्रसिद्धीसाठी त्यानं स्वतःची यंत्रणाही लावली होती. मी स्वतः मोफत पुतळा देतो, पुतळा रात्रीतून कसा बसवायचा हे सांगतो, जर प्रशासनानं परवानगी नाकारली तर काय करायचं, रास्ता रोको कसा करायचा हे सांगत पुतळा काढला जाणार नाही याची गॅरंटी मी देतो, असाही त्याचा दावा असायचा. पण प्रत्यक्षात तो 25 ते 30 हजारात बनवलेले फायबरचे पुतळे 1 ते 1.25 लाखांमध्ये विकायचा. मराठवाड्यात बऱ्याच गावांमध्ये असे पुतळे बसवल्यानंतर आवारेनं सोलापूर जिल्ह्यात आपली यंत्रणा ॲक्टिव्ह केली आणि तिथल्या तरुणांना परवानगी न घेता पुतळे बसवण्यासाठी प्रवृत्त केलं. गेल्या काही महिन्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यात 9 ठिकाणी अशा घटना समोर आल्या आणि त्यात 4 ठिकाणी पुतळा उभारण्यात बाळराजे आवारेचा हात असल्याचं सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात समोर आलं. मुख्य म्हणजे बाळराजे आवारेवर याआधीही पोलिसांनी कारवाई केली होती, पण छत्रपती शिवरायांचा पुतळा हा संवेदनशील विषय असल्यानं त्याला नेहमीच सोडून देण्यात आलं. त्यातूनच छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, धाराशिवमध्येही त्याच्यावर 11 गुन्हे दाखल होते. सोलापूरमध्येही अशाच घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी बाळू राजाराम आवारे उर्फ बाळू आवारे याच्यावर कारवाई करायला सुरुवात केली. 4 एप्रिलला करमाड LCBच्या पथकानं त्याला संभाजीनगरच्या कुंभेफळ गावातून अटक केली. त्यानंतर 5 एप्रिलच्या सकाळी 5 वाजता त्याला माढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. माढा पोलिसांनी बाळराजे आवारेवर भारतीय न्याय संहितेच्या 109, 118, 1921 आणि 191 या कलमांखाली बेकायदेशीर जमाव जमवणं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणं असे एकूण 9 गुन्हे दाखल केलेत. न्यायालयात हजर केल्यानंतर बाळराजे आवारेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पोलिसांकडून बाळूराजे उर्फ बाळू आवारेच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. पुतळा बनवण्याच्या कारखान्याबद्दल चौकशीही सुरू आहे. सोबतच त्याच्या टोळीला राजकीय पाठबळ होतं का, राजकीय हेतूने हे सगळं सुरू होतं का याचाही तपास पोलिसांकडून केला जातोय. पण या बाळू आवारेवर झालेल्या कारवाईतून एक गोष्ट समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून लोकांच्या भावनेचा बाजार करून सुरू असलेला खेळ आणि आपल्या कारखान्यातले 30 हजारांचे पुतळे 1.5 लाखांना विकण्यासाठी 2 समाजात तेढ निर्माण करणारा एक सूत्रधार बाळराजे आवारे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकसंग्रह व्हिडिओंच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.